बघा, पिशवीत 3 लाल, 6 सफेद आणि 7 निळे चेंडू आहेत. जर 2 चेंडू बाहेर काढले तर एक सफेद एक निळा असण्याची संभाव्यता काय? पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणितासंबंधी विविध समस्या विचारण्यासाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा. तिथे तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस नवनवीन प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. किंवा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. लेकरांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून जे गणित विचारल्या जाते, ज्या घटकातून विचारल्या जाते, त्या प्रत्येक घटकाची प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि प्रत्येक प्लेलिस्टमध्ये शेकडो हजारो प्रश्न तुमच्या सरावासाठी उपलब्ध आहेत. प्रश्न कुठलाही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. हा प्रश्न सोडवत असताना घ्यायची विशेष काळजी म्हणजे की बाबा एकूण संभाव्यता किती सापडतात किंवा एकूण संभाव्यतेचे मार्ग म्हणा. हे काढत असताना लेकरांनो, एकूण चेंडू बघा, 3 लाल, 6 सफेद, 7 निळे, म्हणजे 3, 6 आणि 7 बेरीज करू गेलो तर 7 आणि 7 13 आणि 3 16 चेंडू. या 16 चेंडू मधून लेकरांनो म्हणजे 16 फॅक्टोरियल, 2 चेंडू बाहेर काढले म्हणजे भागीला 2 फॅक्टोरियल. आता याची सोडवण करत असताना वाकसरांची साधी आणि सोपी क्लुप्ती, लय अवघडात आणि खोलात शिरायचं नाही. अंशस्थानी 16 फॅक्टोरियल आहेत, छेदस्थानी या 2 सोबत म्हणजेच 2 फॅक्टोरियल सोबत कोणती संख्या घेतली म्हणजे दोघींची बेरीज अंशस्थानच्या पदा एवढी येईल बाबा. मग सोबत 14 फॅक्टोरियल घ्या म्हणजे 14 आणि 2 16. हे असा कुटाणा करा. आता 16 फॅक्टोरियलला उतरत्या क्रमानं मांडत असताना 14 फॅक्टोरियल पर्यंत मांडा. छेदस्थानी 2 फॅक्टोरियल, 14 फॅक्टोरियल. आता इथं 14 फॅक्टोरियल खालाच झाले सर. मग आता 16 15 अंशामध्ये आणि छेदामध्ये 2 गुणिला 1, पुढं हा भाग गेला 8 न सर, म्हणजे 8 गुणिला 15 अर्थात 120 मार्ग. काय तर एकूण संभाव्यतेचे 120 मार्ग सापडतात. काय म्हणलो? एकूण संभाव्यतेचे 120 मार्ग सापडतात. गणित एवढं झालं नाही. गणित म्हणते 2 चेंडू बाहेर काढले. लक्षात घ्या, 2 चेंडू बाहेर काढले असतानाचे एकूण संभाव्यतेचे मार्ग 120 सापडले. आता त्यातला एक सफेद आणि एक निळा. पहिली गोष्ट, एक सफेद असण्याची संभाव्यता काय? आता एकूण सफेद चेंडू लेकरांनो 6 आहे, म्हणून 6 फॅक्टोरियल. त्यातला एक बाहेर काढला आणि तो काढलेला सफेदच असण्याची संभाव्यता काय? म्हणून 6 भागीला 1 फॅक्टोरियलची ही समीकरण अशा पद्धतीनं मांडत असताना 6 फॅक्टोरियल अंशामध्ये असे, छेदामध्ये 1 फॅक्टोरियल सोबत 5 फॅक्टोरियल का घ्यायचे? तर छेदस्थानी असलेल्या 2 पदांची बेरीज अंशस्थानी असलेल्या पदा एवढी यावी. ही साधी आणि सोपी कला क्लुप्ती. आता लेकरांनो, 6 फॅक्टोरियलला उतरत्या क्रमानं 5 फॅक्टोरियल पर्यंत मांडा. छेदस्थानी 1 फॅक्टोरियल, 5 फॅक्टोरियल. आता 5 फॅक्टोरियल खलास झाले म्हणजे इथं 6 मार्ग सापडतात सफेद चेंडू असण्याचे. काढलेला हा एक चेंडू आणि तोही सफेद असण्याचे 6 मार्ग सापडले. आता एक काय म्हणते? निळा असण्याची संभाव्यता. एक निळा असण्याची संभाव्यता काय बाबा? पहिली गोष्ट तर निळे चेंडू 7 आहेत, म्हणजे 7 फॅक्टोरियल डिवाइड बाय त्यातून 1 काढायचा आणि तोही निळा असण्याची संभाव्यता काय? म्हणजे 7 भागीला 1 फॅक्टोरियल मध्ये हे अशा पद्धतीचे समीकरण. 7 फॅक्टोरियल, 1 फॅक्टोरियल सोबत 6 फॅक्टोरियल घ्या म्हणजे 6 आणि 1 7. लक्षात आला असेल. पुढे चला, 7 फॅक्टोरियल, या 7 फॅक्टोरियलची उतरत्या क्रमानं मांडणी. 7 गुणिला 6 फॅक्टोरियल, छेदस्थानी 1 फॅक्टोरियल, 6 फॅक्टोरियल खलास होतील. म्हणजे उत्तर काय? तर इथं 7 मार्ग सापडतात. तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय? एक सफेद एक निळा चेंडू असण्याची संभाव्यता म्हणजे काय? तर हे जे एक सफेद एक निळा संभाव्यता सापडल्या, ह्या अंशस्थानी गुणिला स्वरूपात छेदस्थानी संभाव्यतेचे एकूण मार्ग 120. लेकरांनो,
हे तुमच्या आता प्रश्नाचं काय असणार, उत्तर असणार. लक्ष द्या. 7 × 42 = 120 म्हणजे साईन 7 × 42 सर आणि 6 × 20 = 120 म्हणजे 7/20 हे तुमच्या प्रश्नाचं ॲक्युरेट ॲन्सर. अशा पद्धतीच्या लेकरांनो असंख्य प्रश्नांचा सराव करायचा असेल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. ओके. संभाव्यता ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.